नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी विद्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर शॉपवर आल्यानंतर माझं पहिल्यांदा साफसफाईचं काम चालू होतं आणि काम चालू असताना आज मी तुमच्यासोबत एका छोट्याशा विषयावर बोलणार आहे. तर तो विषय म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, तर लोक काय म्हणतील. तर प्रत्येकजण हाच विचार करतो की लोक काय म्हणतील. आपण आयुष्यात कितीतरी गोष्टी फक्त लोक काय म्हणतील म्हणून करत नाही, तर काही नवीन सुरू करायचं जरी असेल ना, जरी एखादा निर्णय घ्यायचा असेल तर आपल्याला आवडतं, पण काही करायच्या आधी आपण विचार करतो की लोक काय म्हणतील. पण खरं सांगायचं तर लोक काही ना काही बोलणारच आहे. आपण काही केलं तरी बोलतील आणि काही नाही केलं तरी बोलतील. म्हणून दुसऱ्याच्या बोलण्यापेक्षा आपल्याला काय योग्य वाटतं, आपल्याला कशातून आनंद मिळतो, आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे आणि आपल्या आयुष्यासाठी काय चांगलं आहे याचा विचार करणं जास्त महत्त्वाचं आहे. तर प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे ना, प्रत्येकाची वेगळी परिस्थिती असते, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. त्यामुळे दुसऱ्यांचं आयुष्य पाहून आपण स्वतःची तुलना करण्याची गरज नाही. आपण मनापासून आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहू. आणि जरी आपण प्रामाणिकपणे आणि मनापासून आपण जर काम करत असू किंवा कुणाचं वाईट करत नसू, तरी लोक काय म्हणतात याचा फार विचार करू नये. शेवटी आपलं आयुष्य आपल्याला जगायचे, त्यामुळे लोकांच्या मताचा आदर करा, पण आपल्या आयुष्याचे निर्णय फक्त लोक काय म्हणतील म्हणून घेऊ नका. आणि म्हणून आपल्या आयुष्याचा एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना आपण लोकांचं नाही ऐकायचं. आपल्या मनाला काय वाटतं, आपल्या मनाला योग्य वाटतं ना, मग आपल्या मनाचं ऐका. आपलं मन आपल्याला कधीही चुकीचा निर्णय देत नाही. आणि म्हणून तुम्हाला कधी असं वाटतं ना की लोक काय म्हणतील, या विचाराने आपण एखादी गोष्ट थांबवतो किंवा आपण जी गोष्ट ठरवतो ती करत नाही, फक्त याच भीतीमुळे की लोक काय म्हणतील. तर मराठीत एक म्हण आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. म्हणून लोकांचं ऐका, पण आपल्या मनाला जे वाटतं ना तेच करा, तेच आपल्यासाठी योग्य आहे. आणि या सुंदर विचारासह मी पुढच्या व्हिडिओला सुरुवात करते. त्यानंतर आहे ना, दुपारनंतर मी धनश्रीला सलूनमध्ये घेऊन गेले होते, कारण तिचा हेअर कट करायचा होता. आणि तिथे गेल्यानंतर आमच्याकडे 1-2 नंबर होते आणि खूप गर्दी होती संडे असल्यामुळे. तर मग 15 ऑगस्ट निमित्त खूप छान सजावट पण केलेली होती. तर तिथे गेल्यानंतर थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर धनश्रीचा नंबर आला होता. तर पहिल्यांदा तिचा हेअर वॉश केला होता आणि पहिल्यांदाच तिचा असं हेअर वॉश करून कटिंग केलेली होती सलूनमध्ये. तर खूप छान वाटत होतं तिला पण ते. आणि तिचा आहे ना बेबी डॉल कट करायचा होता, पण बेबी डॉल कट करण्याच्या नादात तिचा वेगळंच काहीतरी कट होऊन गेलेला होता. तर तसा न होता ना, त्यांनी वेगळाच शेप दिला होता तिच्या केसांना. तर तिला पण आवडलं होतं. म्हटलं तिला जे आवडेल ते तसं करा. तर मग त्यानंतर आहे ना, मी संध्याकाळी शॉपवरून घरी आलं. तर घरी आल्यानंतर जवळपास 6:30 वाजले होते सायंकाळचे. आणि इकडे ना माझ्या आधी ताईंचं आहे ना, इकडे आज अळूच्या वड्या बनवायचा बेत होता. तर जवळपास 6:30 वाजले होते आणि मग ताईंनी आळू वडी बनवायला घेतलेली होती. तर मग मी आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि माझ्यासाठी चहा ठेवला होता. तर चहा घेतला आणि त्यानंतर ताईंना थोडीशी मदत केली. तर ताईंनी सगळी पाने ना लाटण्याने लाटून घेतलेली होती, तर काही बाकी होती. तर मग छान लाटण्याने लाटून घेतली. तर काहींच्या शिरा पण काढून घेतल्या त्या, कारण की काही पानांना खूप जाड जाड शिरा होत्या. तर मग त्या लवकर शिजत नाही आणि जरी शिजल्या तरी त्या अशा दातामध्ये अडकल्यासारख्या होतात. आणि आळूवडी करताना ना, आळूवडीमध्ये चिंचेचं पाणी किंवा लिंबाचा रस टाकायचा, कारण की घशामध्ये खवखवत वगैरे नाही. तर घसा कापतो कधी कधी आळूवडीने, कच्ची जरी राहिली तरी. तर मग अशी छान पानं लाटून घ्यायची, कारण की त्यानंतर आपण पानं लाटून घेतल्यानंतर ना आपल्याला पानांना हवा तसा आकार देता येतो, छान रोल वगैरे होतो वड्यांचा. तर मग माझं इकडं ते चालू होतं. आणि ताईंनी आळूवडी करताना ना 2 किंवा 3 पानांची बनवलेली होती छान. तर एकावर एक 2-3 पानं ठेवायची आणि छान वडी बनवून घ्यायची. तर त्यांची अशी पद्धत आहे ताईंची. तर मग छान वड्या वगैरे बनवून घेतल्या आणि गॅसवरती छान वाफवायला ठेवलं होतं. तर त्यानंतर बाकीचं काम आवरलं आणि सायंकाळी गणपती बाप्पांना दिवा लावून घेतला. मुलांना छान शुभमकरोती म्हणायला लावली होती.
तर वड्या शिजायला ठेवून ना 25 ते 30 मिनिट झाले होते जवळपास आणि वड्या एकदम छान मऊसूत शिजलेल्या होत्या. तर मी सगळ्या वड्या चेक करून बघितल्या, कारण की एखादी जरी कच्ची थोडी जरी असली ना तर ती घशामध्ये गेल्यानंतर घसा कापते. तर म्हणून सगळ्या वड्या छान सुरीने बघितल्यात शिजल्या की नाही. त्यानंतरच वड्या छान बाजूला केल्या आणि फॅन खाली ठेवले होते थोडा वेळ, कारण की थंड झाल्यानंतर छान कापता येतात. तर मग थोडा वेळ फॅन खाली सुकवायच्या. गरम गरम वडी असताना कधीही कापायची नाही. तर मग माझ्या चपात्या चालू होत्या इकडे आणि ताईंनी वड्या छान कट करून दिल्या होत्या. तर मला कच्ची वडी पण आवडते खायला, म्हणून मी कच्ची वडी पण खाऊन बघितली होती. खूप छान झाली होती टेस्टला. आणि त्यानंतर आहे ना वड्या छान डीप फ्राय करून घ्यायच्या. तुम्ही शालो फ्राय पण करू शकता, तुमच्या आवडीनुसार डीप फ्राय पण करू शकता. तर इकडे वड्या डीप फ्राय करायला घेतलेल्या होत्या आणि लो टू मिडियम हीटवरच वड्या डीप फ्राय करायच्या. तर अशा पद्धतीने आपल्या छान कुरकुरीत आणि खुसखुशीत वड्या तयार झाल्या होत्या. आणि त्यासोबत जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी इकडे मी डाळिंब पण सोलून घेतलेलं होतं. तर रोजच्या आहारामध्ये एक फळ किमान खाल्लं पाहिजे, तर म्हणून इकडे डाळिंब पण खाल्लं. आणि त्यानंतर आहे ना बाकीच्या वड्या पण सगळ्या तळून घेतलेल्या होत्या. आणि त्याचसोबत ना भाजीमध्ये मटकीची रस्सा भाजी, चपाती, भात आणि आळू वड्या होत्या. तर आजच्या या नोटवर आजचा व्हिडिओ संपवते. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.